हा जो वाढदिवस आहे हा सर्वसामान्य जनतेतलाच वाढदिवस आहे। मी माझं संपूर्ण आयुष्य या मातीसाठी आणि माणसासाठी शेवटच्या श्वासापर्यंत खर्च करायचा निर्णय केलेला आहे। 2006 पासून ही सुरुवात झालेली आहे आणि पाहता पाहता छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचं असलेलं जन्माचं ठिकाण हे किल्ले शिवनेरी आणि शिवजन्मभूमी ही दोन नावं आज मात्र भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहेत। त्याचं कारण असं मिळालेली आमदारकी आणि छत्रपती शिवरायांचे संस्कार यांना डोळ्यासमोर ठेवून ही घोडदौड चालू आहे, ही वाटचाल चालू आहे। 2014 ते 19 मध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला पर्यटन तालुका हा जुन्नर तालुका त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मान्य केला। बिबट सफारीला आपण चालना दिली आणि पाहता पाहता अष्टविनायकाच्या रस्त्यापासून कोर्टाची तर अशी इमारत बनवली आहे की आपण पाहताय की नाशिक पासून तर कोल्हापूरपर्यंत अशी अद्वितीय बिल्डिंग कोणी आजपर्यंत बांधलेली नाही। त्यामुळे पक्षकारापासून तर सर्व लोकांना जी आज मदत मिळते, खेड आणि पुण्याला मुंबईला जायची गरज राहिलेली नाही। आज आपल्याकडे त्या ठिकाणी जे आपण कोर्ट आणलेलं आहे ते कोर्ट सुद्धा आज आपल्या वैभवामध्ये भर पाडणारं ठरलेलं आहे। लांब पल्ल्याचे रस्ते असतील आणि म्हणून ही आमदारकी अतिशय महत्वाची, ही आमदारकी सर्वसामान्य जनतेची आहे। वाढदिवस हा शरद सोडवण्याचा नसून वाढदिवस हा शरद सोडवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वसामान्य माणसांचा आहे आणि त्यांच्या हृदयातलं स्थान माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई राहणार आहे, ते आहेच आहे। मी हा वाढदिवस माझ्या तमाम मायबाप जनतेच्या चरणावर समर्पित करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या जनतेला आणि माझ्या पालकत्वाला कधीही अंतर देणार नाही। जात पात धर्म आणि मनुष्य द्वेष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी निर्भीडपणे माणुसकीचा जो झेंडा माझ्या छत्रपती शिवरायांनी माझ्या खांद्यावर दिलेला आहे ती माणुसकी घेऊन मी सर्वसामान्य जनतेची सेवा करेल हा विश्वास या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो। काल बिबटच्या आमच्या हल्ल्यामध्ये एक छोटा माझा 7 वर्षाचा तरुण खरंतर मुलगा गेला। माझं त्याचं खूप दुःख आहे। त्यामुळे कुठलाही मोठा गाजावाजा न करता त्याला समर्पित असलेला हा वाढदिवस आणि बिबट मुक्त करण्याचा निर्धार निश्चितपणे भविष्यामध्ये महत्वाची पावलं उचलली जातील। भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही। आलेली संकट ही मी माझ्या खांद्यावर घेऊन निश्चितपणे काम करणारा कार्यकर्ता आहे। जनतेने जो विश्वास दिला त्या विश्वासाला थोडा जाऊ देणार नाही आणि चांगला जुन्नर तालुक्याच्या वैभवासाठी आयुष्य खर्च करेल एवढा विश्वास देतो आणि मला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी ते रात्री 12 वाजता एवढी माणसं मी चकित होतो, ही माणसं येतात कुठून ही सगळी मुंग्यामधून वारुळ जशी यावीत। मी पाहिले की माझी विधानसभेला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भले भले नेते असताना माझ्याकडे कुठलाही नेता नव्हता, कुठलाही मोठा माणूस नव्हता, पण तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सगळ्या विधानसभेतला सगळ्यात सर्वोच्च असलेल्या सभेचा विक्रम हा किल्ले शिवनेरीच्या माझ्या तमाम मायबाप जनतेने त्या ठिकाणी हा विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामुळे हा विजय मिळालेला आहे। मी माझ्या तमाम मायबाप जनतेला धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि माझं प्रेम, माझा विश्वास, माझी आपुलकी आणि निर्भीडपणे असलेल्या तालुक्याचं नेतृत्व हे 100% सर्वमान्य व्यवस्थेला आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं तोरण महाराष्ट्राच्या क्षितिजावर आम्ही त्या ठिकाणी बांधल्याशिवाय राहणार नाही। सर्वप्रथम तालुका कुठला असेल विकासाचा तर तो जुन्नर तालुका किल्ले शिवनेरी असेल। एवढाच संकल्प वाढदिवसाच्या निमित्ताने सोडतो। पुढच्या 4 वर्षामध्ये सर्वांना थक्क होईल असा विकास मात्र करून दाखवेल। गावागावाचे रस्ते पूर्ण करेल, पाण्यान रस्ते पूर्ण करेल, घरादारापर्यंत रस्ते पूर्ण करेल आणि माझ्या सर्वसामान्य माणसाला जे सुरक्षा कवच आता दिलेलं आहे 1,35,000 फॉर्म भरून आलेले आहेत त्या सर्वांचं सुरक्षा कवचाची जबाबदारी मी घेतलेली आहे। कुठल्याही माणसाला खाली हात पाठवणार नाही आणि त्या कुटुंबाला रस्त्यावर येऊन देणार नाही। हीच आमदारकी सर्वसामान्याची गाजली जाईल आणि छत्रपती शिवरायांच्या असलेल्या या स्वराज्याच्या व्यवस्थेचा बावळा बनवून